पहा, आज आपण इयत्ता चौथीचा मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान सराव पेपर क्रमांक या ठिकाणी 7वा विषय आहे बुद्धिमत्ता। तर यामध्ये पहा 26वा प्रश्न आहे क्रिकेट, फुटबॉल, हॉकी। तर या ठिकाणी तुम्हाला हे जे क्रिकेट, फुटबॉल, हॉकी हे काय आहेत? मैदानी खेळ आहेत। मग या ठिकाणी मैदानी खेळ याच्यात कोणता आहे? तर व्हॉलीबॉल, कारण हे कॅरम, टेनिस, बुद्धिबळ हे आपण एका जागेवर बसून म्हणजे एका रूममध्ये खेळले जातात। पण हे बाकीचे जे खेळ आहेत ते ग्राउंडवर खेळले जातात। म्हणून गटाशी जुळणारे पद तर पर्याय क्रमांक त्या ठिकाणी आपल्याला आहे 3रा। पुढे दिले पहा 27वा प्रश्न 27, 25 आणि 49। पहा आता 25 आणि 49 यांची बेरीज किती येते? 24। आणि या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिले 83। 83 आणि 49 यांची बेरीज म्हणजे वजाबाकी येते 34। म्हणजे 49 मधून 25 गेले तर 24 आले, त्याच्यात 10 वाढवले तर 83 आणि 49 34। म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 2। पुढे पहा गटाशी जुळणारं पद लिहायचं आहे आपल्याला ना। मग 28वा प्रश्न कसा आहे? आडव्या रेषा आहेत, उभ्या येतात, परत आडव्या आणि परत उभ्या। परंतु बाण काय केलाय बघा, बाणाचं चिन्ह कुठं दिलंय त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी घ्यायचंय। आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर लिहायचे, म्हणजे गटाशी जुळणारं पद आहे ते। त्यानंतर या ठिकाणी हे जे शब्द आहेत तर याच्यामध्ये धरती या शब्दाला हे समानार्थी शब्द आहेत। मग याच्यामध्ये कोणता शब्द आहे धरतीला? तर मही, म्हणजेच पर्याय क्रमांक 1। त्यानंतर त्रिकोण दिलेत पहा, या ठिकाणी पहा खाली दिलाय, वर दिलाय। आता यांची ही क्रॉस आणि गोल भरीव यांची जागा पहा कशी दिलेली। आता या ठिकाणी जो चौथा चौकोनी पहा, पहिला जो दिलाय तो काय दिलाय? त्रिकोणाचे पहा दोन्ही बाजू, दोन्ही तोंड एकमेकाकडे येतं, पहिले 2 त्रिकोण पहा, म्हणजे जे गुणाकाराचे चिन्ह आहे ते त्याच बाजूला आहे। आता असं या त्रिकोणामध्ये कोणता आहे या पर्यायामध्ये की ज्याचं तोंड एकमेकाकडे होतंय आणि गुणाकाराचे चिन्ह एका बाजूला येते, भरीव गोल एका बाजूला येतोय, तर पर्याय क्रमांक 4 आहे पहा। पुढे पहा 31वा प्रश्न, एक अंकमालिका दिली आणि सलग सारखेच विषम अंक असलेल्या जोड्या किती वेळा येतात? तर या ठिकाणी 3, 3, 9, 9 आणि 1, 1। 2, 2 पण आहे, पण 2 हा सम अंक आहे, समसंख्या आहे, म्हणून या ठिकाणी 3 वेळा आलेली तर कोणती? 3, 9 आणि 1, म्हणजे पर्याय क्रमांक 1। पुढे 32 आणि 33वा प्रश्न, तंतोतंत जुळणारी आकृती। पर्याय क्रमांक त्या ठिकाणी तंतोतंत जुळणारी आकृती आहे 2। त्यानंतर पुढे प्रश्न आहे 33वा, तो पण तंतोतंत जुळणारी, तर पर्याय क्रमांक आहे 2। पुढे तुम्हाला दिलंय की एक चिन्ह मालिका दिली आणि प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पहा गुणाकार, गोल, अधिक गुणाकार, परत या ठिकाणी अधिक गोल, नंतर गुणाकार, त्रिकोण, म्हणजे फक्त काय झाले या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह बदललेलं आहे। आता परत काय येईल मग? गुणाकार, गोल, अधिक गुणाकार, मग असं कुठं आहे? तर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ला आहे पहा। पुढे पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती? तर प्रत्येक याच्यामध्ये पहा अंतर किती आहे? 1 ते 3 मध्ये किती संख्येचे? 1 सोडून दिलाय, 1 घेतलाय, 2 सोडून दिलाय, 3 घेतलेत, म्हणजे 1 अंक सोडून दिलाय। पुढे किती अंक सोडून दिलेत? 4 आणि 5 अंक सोडून दिलेत। त्याच्यानंतर 6 आणि 11 याच्यामध्ये किती अंक सोडून दिले? 4। नंतर 11 नंतर परत 5
अंक सोडून कोणता अंक येतोय, तर त्या ठिकाणी 18 हा अंक येतोय. म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 4 आहे. पुढे पहा, एका रांगेत 36वा प्रश्न, सुहासचा उजवीकडून 12वा क्रमांक असून डावीकडून 16वा क्रमांक आहे. तर रांगेत मधोमध असलेल्या गणितचा क्रमांक किती? आता 16 आणि 12 किती झाले? 28. मग किती दुने 28? 14 दुने. म्हणून पर्याय क्रमांक 2 14वा. आरशातील प्रतिमा 37 आणि 38 साठी पहा, उजवी बाजू डावीकडे, डावी बाजू उजवीकडं. म्हणून या ठिकाणी 36चं पर्याय क्रमांक 2 आहे उत्तर. 37 आरशातील प्रतिमा पर्याय क्रमांक 3 पहा, उजवी बाजू डावीकडे आणि डावी बाजू उजवीकडं. म्हणून पर्याय क्रमांक 37 3. 38चं पण आरशातील प्रतिमाच आहे, तर पर्याय क्रमांक 4. आता त्यानंतर 39वा, केतन हा पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो डावीकडून काटकोनात वळल्यास त्याचा डावा हात कोणत्या दिशेला असेल? आता पूर्व बाजू म्हणजे कोणती? त्या ठिकाणी ज्या दिशेला सूर्य उगवतो त्या दिशेला केतन तोंड करून उभा आहे. आता त्याचा डावीकडे काटकोनात वळल्यास, मग डावीकडे काटकोनात वळल्यास कोणती बाजू येते? डावा हात पूर्वेकडे उभा. आपण स्वतः त्या तोंडासमोर स्थिती आणायची. मग डावीकडे तोंड केल्यास कोणती? डाव्या हाताला काटकोनात वळला तर कोणती? उत्तर. आणि त्याचा डावा हात कोणत्या दिशेला असेल? मग इकडं आल्यावर हा डावा हात कोणत्या दिशेला? इकडं पश्चिम. म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी 3. आता 40वा प्रश्न, सोबतच्या आकृतीत किती चौकोन आहेत? याच्याबद्दल मी ट्रिक सांगितली. त्रिकोण शोधा, चौकोन शोधा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 12 चौकोन येते. 41वा, शाळेची सहल वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेण्या पाहण्यासाठी गेली, तर त्या ठिकाणी मुलांची कोणती बाब चुकीची ठरेल? बरं का, बरोबर नाही. प्रश्न नीट वाचायचा. मुलांनी विविध लेण्यांची माहिती घेण्याचे ठरविले. केळीची साल कचरापेटीत टाकली. आवडलेल्या लेण्याविषयी माहिती पुस्तिका तयार केली. लेण्यातील शिल्पावर स्वतःचे नाव लिहिले. तर ते चुकीचं आहे. स्वतःचं नाव लिहिणं ही चुकीची कृती. म्हणून पर्याय क्रमांक 4. एका सांकेतिक भाषेत जर C बरोबर 5, आता याच्यानंतर आपण लगेच सांकेतिक भाषेचा म्हणजे संख्या आणि अक्षरांचा दोन्ही व्हिडिओ आज आपण एकत्र बनवणार आहेत, कारण त्याच्यावर 4 प्रश्न आलेत पहा. त्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे 1. पुढे पहा, एका कवायतीसाठी रांगेत 15 विद्यार्थी उभे आहेत. 2 विद्यार्थ्यांमध्ये 5 मीटर अंतर आहे, तर त्या रांगेची एकूण लांबी किती? किती विद्यार्थी उभा आहेत? 15. आणि 2 विद्यार्थ्यांमध्ये 5 मीटर अंतर आहे. तर काय करायचंय? सुरुवातीचा विद्यार्थी तर त्याचं अंतर काय असतं? पहिल्या आणि दुसऱ्यामध्येच घ्यावं लागते. म्हणून 1 वजा करायचा. 15 मधून 1 गेला, खाली किती राहिले? 14. आणि किती अंतर आहे? 5 मीटर. म्हणजे 14 पंचे 70. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 2. स्नेहलचा पाणी पिण्याचा पेला पाणी पिताना खाली जमिनीवर पडला, तर स्नेहलने काय करावे? पेला तसाच मातीत पडून द्यावा, पेला पाण्यात टाकावा, उचलून धुवून पिंपावर ठेवा, पडलेला पेला तसाच उचलून पिंपावर ठेवा. तर कोणती कृती योग्य राहील तिची? उचलून धुवून पिंपावर ठेवावा. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, एक विशिष्ट क्रम दिलाय आणि तो प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती आपल्याला पर्यायातून शोधायची. 45वा प्रश्न. 44 या प्रश्नाचं उत्तर 3 आहे पर्याय. 45चं पहा, पहिल्या याच्यामध्ये काय केले त्यांनी? फक्त जो भरीव चौकोन आहे का तो फिरवा तुम्ही, बाकी काही करू नका. आता तो चौकोन पहा, वरती होता, 2 नंबरला खाली आलाय, 3 नंबरला परत खालीच पलीकडच्या याच्यात गेलाय. आता 4 नंबरला काय होईल? वरती जाईल. मग वरती कुठं आहे? 2 ठिकाणी, पर्याय 1 आणि पर्याय 4 मध्ये. परंतु आता आपल्याला 2 पर्याय सापडले, तर दोन्ही पर्यायामधून एक पर्याय बाजूला कसा काढायचा आहे? तर ज्याच्या पुढं त्रिकोण आहे तो पर्याय घ्यायचा आहे. म्हणजे पहा, जसं भरीव अधोरेखित केलेला चौकोन फिरतोय, तसंच
त्याच्या पुढं कोणता आहे तर प्रत्येक वेळेस त्रिकोण आहे. मग त्रिकोण कुठं आहे तर पर्याय क्रमांक या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय आहे त्रिकोण आहे त्याच्या पुढं. त्यानंतर कार्तिक सोमपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. सोमचा जन्मदिवस 2009 साली झाला तर कार्तिकचा जन्म कोणत्या साली झाला. तर मोठा आहे म्हणल्यावर काही मुलं काय करतात माहिती का 9 नंतर लगी 10, 11, 12 मोजतात. पण तसं करायचं नाही. त्याच्या आधीचं मोजायची 3 वर्ष म्हणजे त्यातून 3 कमी केले तर किती राहिले 9 मधून 3 गेले खाली किती राहिले 6 म्हणून 2006 पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे पहा 47वा प्रश्न गटात न बसणारे पद. हे वरचं हेडिंग खूप महत्त्वाचं आहे. काय सांगितलंय ते 47 दिलाय की ढोलकी, वीणा, तबला आणि मृदुंग. तर ढोलकी, तबला, मृदुंग हे हाताने वाजवतात. वीणा पण हातानेच हे करतात. पण हा काय आहे गळ्यात घालून वाजवतात तो वीणा. बरोबर की नाही. हा ढोलकी आपण याच्या वेळेस वाजवतो आहे की नाही म्हणजे हाताने वाजवतो दोन्ही बी. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 2 गटात न बसणारी आकृती. आता पहा 201, 402, 306 याच्यामध्ये काय झालं रे कितीचा फरक आहे आणि ही 187 ही वेगळी संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक 3. परत तुम्हाला या ठिकाणी 49वा प्रश्न काय केलंय पहा प्रत्येक याच्यामध्ये 2 त्रिकोणाचे 2 भाग केलेले आहेत आणि गटात न बसणारी आकृती कोणती येईल तर पर्याय क्रमांक 2 कारण त्याचे 3 त्रिकोणाचे 2 भाग केलेत म्हणून पर्याय क्रमांक येईल 2 गटात न बसणारी आकृती. पुढे तसाच दिलाय प्रश्न 47 प्रश्नासारखाच तबला, ढोलकी, बासरी आणि ढोल. बासरी कशाने वाजवतात रे तोंडानी म्हणून त्या ठिकाणी तीनही हाताने वाजवतात म्हणून पर्याय क्रमांक 3 बासरी. पुढे पहा 665, 482, 572 या ठिकाणी आपल्याला 51वा प्रश्न पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक येतोय 4 कारण त्या ठिकाणी सगळ्यांची बेरीज येते 14 आणि याची बेरीज येते 15 म्हणून पर्याय क्रमांक 4 हे गटात न बसणारी आकृती आहे. आता 52वा प्रश्न एक तुम्हाला अक्षर दिले आदला बदल केले त्याचं आणि अर्थपूर्ण शब्द हे करून मधोमध येणारा शब्द तर विमानतळ हा येतोय आणि मधोमध येणारं काय आहे न म्हणून पर्याय क्रमांक 1. एक अक्षरमाला दिली आणि क्यू या अक्षराच्या डावीकडून कितवा क्रमांक आहे डावीकडून. मग आपल्याला काय करायचंय ए पासून मोजायचं. आपण सांगितलं ना AD म्हणजे डी म्हणजे डावा असे तुम्हाला ट्रिक सांगितली थोडक्यात आपल्या लक्षात राहण्यासाठी. म्हणून कितवा आहे 17वा पर्याय क्रमांक 3. पुढे पहा आता एक उदाहरण दिले तुम्हाला. आता ते उदाहरण व्यवस्थित सविस्तर लिहून घ्यायचे पहा तुम्ही. तर ही ज्ञानप्रबोधिनी प्राथमिक शाळेत एक स्पर्धा ठेवली 5 दिवस आणि त्यांनी विचारले प्रश्न काय विचारला शेवटी की हस्ताक्षर स्पर्धेत कथाकथन स्पर्धा कोणत्या वारी पार पडल्या. तर आपल्याला काय करायचं पहिल्या दिवशी कोणती स्पर्धा झाली कविताची कविता गायन. नंतर दुसऱ्या दिवशी काय झाली निबंध स्पर्धा. नंतर तिसऱ्या दिवशी भाषण स्पर्धा. चौथ्या दिवशी हस्ताक्षर आणि 5व्या दिवशी कथाकथन. आता पहिल्या दिवशी सुरू झाली तो दिवस होता मंगळवार आणि मग त्यांनी विचारले काय विचारले की कथाकथन स्पर्धा कोणत्या वारी पार पडली. आता कथाकथन कधी होतं पहा या ठिकाणी शेवटच्या दिवशी. मग शेवटच्या दिवशी कोणता वार येतो शनिवार म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. आता पाण्यातील प्रतिबिंब खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली तर कोणता आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर 56 पर्याय क्रमांक 2. आता पुढं 57वा प्रश्न सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्ह दिले आणि त्याच्या जागी विचारले काय पहा एकदम सोपं आहे. 12 चौक 48 म्हणजे मधल्या संख्येचा पाडा म्हणायचा आहे. 20 पंचे 100
तेरी साती 91 म्हणून पर्याय क्रमांक 4. आता जानेवारी महिन्याला मार्च महिना म्हटले, मार्चला एप्रिल, एप्रिलला जून, जूनला मे, मेला सप्टेंबर. तर महाराष्ट्र दिन कोणत्या महिन्यात साजरा करतो? आपण ज्या दिवशी आपल्याला सुट्ट्या लागतात त्या दिवशी आपण निकाल वगैरे देतो, तर कोणता दिवस असतो? 1 मे. मग 1 मेला काय म्हणले? 1 मे महिन्याला सप्टेंबर म्हणले. मग पर्याय क्रमांक 3 येईल. पुढील चुकीचं पद त्या ठिकाणी ओळखा सांगितले तुम्हाला. तर या ठिकाणी यांचा जर क्रम लावला तर 80, 82, नंतर 85 आणि 87. तर यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 80 नंतर 81, 82 2चा, नंतर 3चा फरक, परत 2चा आणि परत 3चा पाहिजे होता. तर या ठिकाणी हा 2चाच फरक येतोय 89 लिहिल्यानंतर, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. कसं लावायचं त्याचा क्रम? 80, 82, 85, 87. 87 नंतर 88, 89, 90 पाहिजे होते. तिथं किती आलेत? 89. म्हणून पर्याय क्रमांक किती येईल? त्या ठिकाणी 3 येते. आता पुढे 60वा प्रश्न विचारलाय. फक्त चौकोनातील अंकाची बेरीज आणि त्रिकोणातील अंकाच्या बेरजेने गुणल्यास किती येईल? आता चौकोनातील बेरीज किती येते? 9 आणि त्रिकोणातील येते 7. 9 7 63 म्हणून पर्याय क्रमांक 1. तीनही आकृती सामायिक असणारा अंक कोणता? तर कोणता आहे? चौकोनात पण आहे, त्रिकोणात आहे आणि वर्तुळात आहे. तर पर्याय क्रमांक 1 4 अंक आहे. पुढे 62 आणि 66वा प्रश्न. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी काय आहे? जे वर्तुळ घेतले ते कुठे घेतले? त्यांनी वर्तुळ बाहेर घेतले आणि दुसऱ्या ह्याच्यात काय केलंय? वर्तुळ वर घेतले आणि त्रिकोण आत घेतलाय. मग आता आपल्याला काय करायचंय? ते त्रिकोण जो आहे तो आत घेतलाय ना, मग हे पंचकोन आत घ्यायचा आहे. पण कसा घ्यायचा आहे? तो भरीव घ्यायचा आहे. म्हणून कशा ते पंचकोन आत भरीव? पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 4 मध्ये आहे. किती मध्ये आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढे 25 49. आता याचा काय संबंध आहे? 25 दुने 50 वजा 1 किती झाले? 49. 50 दुने 100 वजा 1 99. म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढे कुंजर हत्ती, तसं वारू त्याला काय आहे? घोडा. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 3. पुढे 51 16 आणि या ठिकाणी 60 याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3 36. आता 66वा प्रश्न या ठिकाणी चौकोन दिलाय, दुसऱ्या चौकोनात काय दिलंय? क्रॉस केले. तसं गोल दिलाय, गोलात क्रॉस करायचं. पर्याय क्रमांक 4. म्हणजे पहिल्याचा दुसऱ्याशी जसा संबंध आहे तसा तिसऱ्याचा चौथ्याशी. आता सांकेतिक भाषेचा मी सांगितले तुम्हाला, परत आपण एकत्र याचा व्हिडिओ लगेच घेऊ. त्याच्यामुळे 3 या ठिकाणी 3 प्रश्न आलेले आहेत. ह्या तिन्ही प्रश्नाचा आपण नंतरच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण प्रात्यक्षिक घेऊ. प्रश्न त्याचं उत्तर आहे 67चं पर्याय क्रमांक 3. 68चं आहे 4 आणि 69चं आहे 3 32. आता याच्यानंतर प्रशांत व सारिका यांच्या वयाची बेरीज 30 वर्ष आहे. 2 वर्षापूर्वी प्रशांतचे वय सारिकापेक्षा 6 वर्षांनी जास्त होते. तर प्रशांतचे वय किती? बेरीज किती आहे? 30. मग 30 वजा 18 किती झाले? या ठिकाणी आता वयाची बेरीज 30 वर्षे म्हटल्यानंतर 2 वर्षापूर्वी प्रशांतचे वय सारिकापेक्षा 6 वर्षांनी जास्त होते. मग या ठिकाणी काय करायचं आपल्याला? आता समजा आता आपण
पर्याय क्रमांक 2 आहे उत्तर त्याचं 18. मग 18 या ठिकाणी आता या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला, तर दोघांच्या वयाची बेरीज किती आली पाहिजे 30 आणि फरक किती आला पाहिजे 6 वर्ष. बघा 6 वर्षांनी जास्त होते. तर आपण या ठिकाणी प्रशांतचं वय 18 धरलं तर सारिकाचं वय किती येतंय 30 वजा 18 केले तर 12 येते आणि 12 आणि 18 याच्यामध्ये फरक किती येतोय 6 वर्ष. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 2 हे उत्तर येते. आता पुढे 71 प्रश्न. फळ, आंबा, चिकू हे शब्द खालील कोणत्या वेन आकृतीत दाखवले आहेत. मागच्या वेळेस आपण फूल, मोगरा आणि गुलाब दाखवलं होतं बरोबर. मग या ठिकाणी फळ एक घ्यायचंय. मग कोणते येतं त्याच्यामध्ये आंबा आणि चिकू. मग 2 म्हणजे पर्याय क्रमांक 4 येईल. 2 फळ आहेत ना म्हणून पर्याय क्रमांक 4. आता खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्या शेवटून दुसऱ्या क्रमांकावर. अगोदर सगळे शब्द लावून घ्यायचे. मग 1 नंबरला काय येईल तर आपल्याला पंती, दुसरा येईल पतंग, नंतर पैसा आणि तिसरं येईल पहिला पंती, नंतर येईल पतंग, नंतर येईल पैसा आणि नंतर येईल पंगत. मग दुसरा कोणता शब्द आहे शेवटून पैसा म्हणून पर्याय क्रमांक 4. 1 मे 2016 नंतर मुलांना शाळेला उन्हाळी सुट्टी मिळाली. पुन्हा शाळा 15 जून 2016 रोजी सुरू झाली तर मुलांना उन्हाळ्याची किती दिवस सुट्टी मिळाली. मुलं काय करतात मे महिन्याला 1 तारखेला सुट्टी लागली की लगेच ते 31 दिवस धरतात आणि हे 14 दिवस मग लगेच 45 लिहून टाकतात उत्तर. परंतु 31 तारखेला आपण काय झालेलो असतो या ठिकाणी शाळेत आलेलो असतो है की नाही. मग शाळेत आल्यानंतर काय होतं 1 दिवस जातो ना तो, म्हणून मे महिन्याचे किती दिवस आले 40 दिवस आले आणि याचे किती आले 15 जूनला शाळा उघडती ते 14 दिवस. मग 40 आणि या ठिकाणी 30 आणि 14 किती झाले 44 म्हणून पर्याय क्रमांक 1 बरं का. 74वा प्रश्न. प्रमोद अ या ठिकाणाहून ब या ठिकाणी पोहोचण्यासाठी सोबतच्या नकाशात दिलेल्या मार्गाप्रमाणे प्रवास केला तर या प्रवासात प्रमोद डाव्या बाजूला किती वेळा वळाला. आता डाव्या बाजूला म्हणजे आपण काय करायचे अ पासून निघायचे. आपण स्वतः तिथं उभे आहोत अशा पद्धतीने आपली मनात म्हणजे समोर आपल्या नजरेसमोर आणायचे आणि आपण चालायचे. तर किती वेळा वळतो आपण डावीकडं. डावी बाजू तुम्हाला माहिती म्हणजे आपण सरळ पाहायचे जायचंय आणि डाव्या बाजूला वळायचं. तर पहा किती ठिकाणी वळतो पहा चला 1 2 3 आणि 4. पहा कुठं पहिला टर्न मारतो त्यो परत सरळ यायचं परत खाली दुसरा परत खाली तिसरा इकडं वर चढायचं आणि परत खाली म्हणजे या ठिकाणी चौथ्यांदा उतरायचं म्हणजे 4 वेळा म्हणजे पर्याय क्रमांक 2. एका घनाच्या सर्व पृष्ठावर भिन्न रंग दिलेले आहेत. काळा व निळा यांच्यामध्ये पिवळा रंग दिलेला आहे. हिरवा रंग वरच्या पृष्ठभागावर दिलेला आहे. पिवळा व लाल यांच्यामध्ये पांढरा रंग आहे तर खालच्या पृष्ठावर कोणता रंग राहील. पहा तुम्हाला घन शिकवला मी प्रात्यक्षिकाद्वारे असा घन हे करून मग काढायचा आहे. असा वरती कोणता दिलाय वरच्या पृष्ठावर हिरवा आणि खालच्या पृष्ठावर कोणता राहील इथे विचारलाय. आणि इथं काय विचारले त्यांनी पहा इथं विचारले इथं समजा काळा आणि निळा यांच्यामध्ये पिवळा आहे म्हणजे इथं काळा इथं पिवळा आणि इथं कोणता राहील निळा. आणि इथं काय विचारले हिरवा रंग हा वरच्या पृष्ठभागावर इथं आणि पिवळा आणि लाल यांच्यामध्ये कोणता आहे पांढरा म्हणजे खाली कोणता राहील पांढरा म्हणजे पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवा. आता सांकेतिक भाषेचा आपण प्रात्यक्षिक त्याच्यावर व्हिडिओ बनवू अक्षराचा आणि संख्यांचा म्हणजे तुम्हाला ते 3-4 प्रश्न याचे 4 प्रश्न आले त्यामुळे ते नंतर पहा तुम्ही. अशा पद्धतीने आज आपण बुद्धिमत्ताची 7वी प्रश्नपत्रिका इयत्ता 4थीची सोडलेली आहे.